नमस्कार. आराम कल्पवृक्षाणां वीराम सकलापदां अभिराम स्त्रीलोकानां राम श्रीमान सनप्रभू. प्रभू रामचंद्रांच्या कर्तव्य तत्परता या विषयावरती आज आपण बोलूया. लक्षात घ्या, प्रभू रामचंद्रांनी आपल्या जीवनामध्ये आपली सगळी कर्तव्य चोखपणे बजावली. मग उत्तम पुत्र असो, उत्तम बंधू असो, उत्तम पिता असो, उत्तम स्वामी असो, उत्तम राजा असो, सगळ्या प्रकारची कर्तव्य अतिशय चोखपणे प्रभू रामचंद्रांनी बजावली. मग आपल्या या जीवनामध्ये आपण ज्यास प्रभू रामचंद्रांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो तेव्हा आपली नेमकी कर्तव्य काय? आज होतं असं आहे की नेमकं अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे कर्तव्याकडे दुर्लक्ष होताना आपल्याला दिसतंय. तर आपली कर्तव्य जर आपण आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना जर समजावून सांगितली, आपल्या संस्कृतीचे संस्कार जर आपण आपल्या पाल्यांना कर्तव्यपणे शिकवली, कर्तव्य म्हणून शिकवली, तर निश्चितच मला असं नक्की वाटतं की काही दिवसांनी आपलं हे राष्ट्र प्रभू रामचंद्रांच्या रामराज्याकडे वाटचाल करण्यासाठी या कर्तव्य दक्षतेचा आधार घेऊन साम्राज्य हे प्रभू रामचंद्रांसारखंच निर्माण करू शकेल. आणि त्यामुळे आजच्या या तिसऱ्या दिवशी आपण प्रभू रामचंद्रांचा कर्तव्यपरायणता हा जर गुण आपण अंगीकारला तर निश्चितच राष्ट्रोन्नती होईल आणि राष्ट्रामध्ये कर्तव्य तत्परता ही जागृत होईल.